मंत्र्यांच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा। अध्यक्ष महोदय, हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत या विदर्भामध्ये 1505 लोकांनी आत्महत्या केल्या। अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 2900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2024 ते कालच्या 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2335 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। याचा अर्थ जवळजवळ 7000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। 7000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। ह्या आत्महत्येचं प्रमाण किंवा आत्महत्येचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचं केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही, अजिबात करणार नाही। परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू। मुक्त करणं थोडं अवघड काम झालेला आहे, प्रयत्न होतात, पण तरी देखील 7000 आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष महोदय ठरणार या ठिकाणी वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली। दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ, एकंदरीत उत्पादक खर्चाच्या 1.5 आम्ही भाव देऊ। कुठे आहे अध्यक्ष महोदय? कुठे आहे एमएसपी? आहे कुठे एमएसपी? दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारने जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर 10 रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ। कुठे आहेत अध्यक्ष महोदय त्याचा वाढीव? तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळीमध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही। पीक विमा योजना, मला या सदनाचे सदस्य सुरेश अण्णा धस मला वाटतं आहेत की बाहेर आहेत मला माहित नाही, मी आज सकाळीच म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो, मी भाषण ऐकत होतो, योगायोगानं या सभागृहातले सदस्य सुरेश अण्णा धस यांचं भाषण मी ऐकलं। यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली। त्यांनी सांगितलं की जवळजवळ 1000 पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्याकडे नेऊन दिलाय, पुरावे नेऊन दिलेत आणि त्यांनी सांगितलं की गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोडो रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोटभरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय। हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेल्या कागदाचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो। त्यांनी बीड मधलं, त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं, धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली, भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला। मी शॉक झालो अध्यक्ष महोदय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून, सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच सहकारामुळे या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय। अध्यक्ष महोदय, हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत। हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की 2014 ते 2019 मी तुम्हाला सभागृहात बघितलंय, अनेकांना पाठीशी घालण्याचं, अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं, अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं। पण आता पुन्हा ते करू नका। प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे, नाही तर एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते धोते। देवेंद्रजी, अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जी परवांच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विडंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका, एवढंच मी या निमित्तानं सांगतो।